मावशी निशी व्हिडिओ कॉल करते. अगो थांब, उचलू नको. का? निशीन या बघितला ना तर उगाच काळजी करेल. उचलू नकोस, थांब. मावशी डोंट वरी, हे सगळं नाही दिसणार तिला. मी तसं मॅनेज करते. हां, रिलॅक्स. हाय निशी. हाय. हाय ओवी. पोचलीस ना तू? तू आधी मला सांगतो एवढा वेळ का लावला फोन उचलायला? काय करत होती? सगळं ठीक आहे ना? निशी कम ऑन, माझा मिस्ड कॉल बघून तुला एवढा वेळ लागला कॉल करायला? मी काय विचारलं का? कुठे बिझी होतीस? बरं मला सांग, वेळेत पोहोचला ना तुम्ही? काही प्रॉब्लेम नाही ना आला? अजिबात प्रॉब्लेम आला नाही आणि अगदी वेळेत पोहोचलो. निशी मला सांग, तिकडे छान स्वागत झालं असेल ना नवीन नवरीचं? आय मीन उखाणा वगैरे घेतला असशील ना? काय झालं? हो, अगं खूप मस्त स्वागत झालं माझं. बरं मला सांग, आई आणि दादा कुठे दिसत नाहीयेत ते? आहेत ना, ते इथेच आहेत. मावशी, दादा. निशी. निशी, तू कसा असतस? आई मी एकदम मस्त आहे. तुम्ही कसे आहात? आम्ही एकदम मजेत आहोत. छान आहोत तिकडे. तू बरी आहे ना? निशी बाळा, तुला काय सांगितलं होतं निघताना? आता रडायचं नाही ना? हे बघ, तू तू अशी रडलीस ना तर परत फोन नाही करणार. नाही दादा, मी नाही रडणार आता. आणि हे बघ बाळा, आम्ही सगळे इथे आनंदात आहोत. आमची काळजी करू नकोस. आता तुझा नवरा, तुझा संसार आणि तुझं घर ह्याच्याकडे लक्ष दे. हो. निशी, तुझं घर दाखव ना. येस, गुड आयडिया. चल चल चल. दाखवते. हे बघा, एक मिनिट. हे बघ, ही एवढी मोठी खिडकी आहे आणि हे बघ, हे तिथून ते या टोकापर्यंत ही पूर्ण बाग आहे आमची घरासमोर. हा बघ, झोपाळा पण आहे, दिसतोय? ओ वाव. हे बघ, हे एवढं मोठं कपाट आहे. नीरज सरांच्या खोलीत आहे फक्त. आणि एक मिनिट, हा हे बघ, ही नीरज सरांच्या खोलीत ना एक खुर्ची आहे, वेगळीच आहे ना? निशी, बीन बॅग. बीन बॅग म्हणतात. हा, मस्त निशी. ए बघ, ही फ्रेम आम्ही इथे लावली आहे. सुंदर वाटते ना? मस्त, नाईस. आणि ही आमची रूम. नीरज सर आणि माझी खोली आहे. दिसतीये तुला? या काय केलं? ओवी, सगळं ठीक आहे ना? काय झालंय? काय नाही निशी, ते ऍक्च्युली इकडे पाऊस खूप आहे ना, पॉवर कट झाली असेल. हो अगं, ते जरा प्रॉब्लेमच आहे. काय तिथे पाऊस पडला ना की लगेच लाईट जाते. हो ना. अहो, निशी सुखरूप पोहोचली असेल ना घरी? एकदा फोन करून बघता का तिला? हो, पण म्हणजे कसा, निशी आजच गेली ना सासरी, तर आपण आजच फोन केलो तर ताप बरा दिसणार नाही. तू काळजी करू नको. दादा वहिनी करून ना सगळ्या काळात आपला. म्हणजे आज मांगरात काळो कसं काय गेले सगळे? आता काळू कसा असेल? जरा नीट बघशीत. तेच म्हणते मी. एव्हा ना उमाताई शिवण संपून स्वयंपाकाला लागतात. तर जाऊन बघता का काय झालं ते? हा मामा, चल जाऊन लगेच बघून येऊया. हा चल. नंतरच थांबा. बरं आई, मला सांग, तुमच्या जेवणाचं काय काय केलं तुम्ही?
झाला जेवण आमचं जेवण झाला तुझ्याच फोनची वाट बघत होता सगळ्यात झाला आणि फोन येला तुझा बोल हा आता वहिनी काय झाला घरातून मांगरात पाहिलं तर काळोख दिसला काय झाला काय निशी हे बघ बंधू काका आणि श्रीनिवास पण आलेत, बोल त्यांच्याशी. अरे बाळा ऋषी कसा नमस्कार काका. मामा आपण बत्तीच्या प्रकाशात जेवतो ना त्याला म्हणतात बत्ती लाईट डिनर असा काय तसा असा तर मग आमचा पावसाळ्यामध्ये खूप वेळा होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता गावाखेड्यामध्ये लाईटी इली असत म्हणून बरा नाही तर थोडा तरी पाऊस पडलो ना मग झालाच म्हणून समजायचा काय ता हा बत्ती डिनर मामा अरे बत्ती लाईट डिनर दात रे तू किती वेळा असा जेवला असत हा बंधू भाऊ मंजूक सांगा खिचडी खरंच खूप छान झाली आहे वहिनी जर मंजूने ही खिचडी पाठवली नसती तर तुम्ही सगळे उपाशी झोपला असता ना ते सगळं ठीक आहे ना वहिनी सगळा ठीक आहे आम्ही तिघं फक्त आयसर ना कौला नीट करू गेलो बाकी काय नाही कशा नाही म्हणजे हे कामावरून येताना सगळं सामान आणणार होते ते करतील सगळं तुम्ही नका उगाच त्रास करून घेऊ हे बघा वहिनी तुम्ही आता मध्ये मध्ये बोला नको नशिबाने पाऊस थांबलेलो आहे ना तर आमचं काम करू देवा आणि तुम्ही कशा काळजी करता आम्ही असाव ना वहिनी आम्ही तिकडे मस्तपैकी आरामात झोपायचं आणि इथे घरचे मालक मालकीण हालाकीत दिवस काढणार हा कुठला नाही आता ह्या काय नवीन नाही वहिनी नवीन काही नाहीये तुम्ही आता काही बोलू नका आम्हाला आमचं काम करू देत चला 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 तसा नाही बाबा, ऐका ऐका या बघा ह्यांका कळला ना तर उगाच चिडतील ते नका कशात त्रास करून घेतास पण अरे उमाई तू ऐक माझं तू जाऊन बाजूला बस उगाच वरून काहीतरी पडायचं हा शिनू तू तरी ऐक माझा तुका कळता ना तू या थांबा तुम्ही थांबा वहिनी या आणि आता माझं ऐका म्हणजे तुम्ही नाही तुम्ही दोघांनी ऐका आता मी वर जाते आणि तुटकी कौला खाली आणतो शिनू तू सगळं खाली गोळा करून ठेवा हा 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 बंधू भाऊ ऐका शांत भाऊजी ओ भाऊजी आमल्या कळवलं की नाही आमल्या हा कोण आमल्या वर म्हणजे मुंबईत असता अच्छा हो काय पण शेती करू येता नेहमी दरवर्षी दरवर्षी येता अजून किती कौला लागतील अजून 2 बस झाले बंदूक कौलांना मुंगे आहेत ओढसत काय कौला त्या बघ टाकून हा टाकून भाऊजी बस झाला माझ्यामध्ये झालं चल थांबल्या ताटपती घेऊ ओ भाऊजी बघा व्यवस्थित सगळा परफेक्ट भाऊजी वादळ जरी इला ना तरी पाणी आज जाऊचं नाही वाह परफेक्ट चला शिडीकडे वा वा भाऊजी वा वा हा? म्हणजे पुढच्या पावसाळ्यापर्यंत आम्ही दोघांनी काही इथं राहायचा कशाला आम्ही खाई नको उतरू स्मेल येतोय यातून त्यात स्टिविया घातलायस ना स्टीविया स्टिविया नहीं मालूम तुमको स्टीविया म्हणजे अब वो निशी को ना शक्कर यूज़ करने की आदत है. स्टीविया क्या होता है, हम स्टीविया यूज़ करते हैं, ये बातें उसे पता नहीं है, पर मैं बता दूंगा. बट एज ऑफ नाउ मैं तो ये खा रहा हूँ. वाह 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 क्या खुशबू आ रही है अरे डैड आइए आइए हलवा खाइए. आहा इसकी खुशबू ने ना मुझे गांव में उमा जी के हाथ से बने एक सीरे की याद दिला दी. क्या बात डैड. वेल डन निशी, आज तो मैं बहुत खाऊंगा. बिलकुल नहीं भैया हा शिरा खूप गोड आहे तुला त्रास होऊ शकतो सो प्लीज यू काम पर आज का दिन ठीक आहे रे आणि जर तुला खायचं असेल ना तर तुझ्यासाठी दुसरा बनवून देते
पण तू प्लीज खाऊ नकोस. खरं तर मी सुद्धा खाणार नाहीये आणि तू सुद्धा खाणार नाहीये. अरे 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 नाही. अरे भाई, तुम लोग फिर से शुरू हो गए. नो साहिल. अरे तिथे नांदिवलीमध्ये असताना ना गोड खाऊन खाऊन ना ओव्हरडोस झालाय. सो आता मी डाएट करणार आहे आणि तुला सुद्धा माझ्याबरोबर डाएट करावं लागणार आहे. समजलं? ठीक है भाई, नहीं खाता शीरा. वाव, अमेझिंग. अरे निकी आज शिरा ये कोणी नाही खाल्लं तरी मी खाणार. येस येस ट्राय कर. यम्मी आहे खूप, वाह निशी. पण खूप गोड आहे. सॉरी निशी, पण जास्त नाही खाऊ शकत मी. तू खाऊ नकोस, मी खाणार आहे. डिलिशियस. खा तू, इतके गोड पदार्थ तूच खाऊ शकतो. रेश्मा, हा उरलेला शिरा घेऊन जा. आता कोणी खाणार नाहीये. बघितलं ना लाली आत्या, आता तुम्हाला कळलं असेल की तुम्ही कोण आहात ते. हो ना? तुम्ही इतके दिवस म्हणताय ना तुम्ही परक्या परक्या, त्या ओवी आणि उमा आत्याने बरोबर त्यांचा डाव साधलाय. मला खरंच परक केलंय त्यांनी. एक एक करून त्या दोघींनी सगळ्यांना स्वतःच्या बाजूने वळवले. हो तिकडे मांगरात काही होऊ द्या, ती ओवी श्रीनूला तिकडे बोलवून घेण्याची एक संधी सोडत नाही. गोड गोड बोलून दोघींनी एक एक करून सगळ्यांना स्वतःच्या बाजूने वळवून घेतलंय. श्रीनूच्या आणि माझ्या लग्नाच्या तुमच्या मताला एक मताने ते विरोध करतील. आणि मग माझे बाबा म्हणालेच आहेत, तुमची सगळ्यांची परमिशन नसेल तर ते मला प्रॉपर्टीतलं काहीही देणार नाही. मला जर काहीच मिळालं नाही ना तर त्या सगळ्यासाठी फक्त ओवी जबाबदार असेल. कळतंय का लाली आत्या तुम्हाला? जाऊ दे त्यांना जायचा तर. माका कुणाची गरज नाही हा. आणि तू का जाऊचा ना तर तू पण जा. माझा उगाच डोके नको खाऊ. नाही नाही, हे लक्षण बरं नाही. बाकी सगळ्यांसारखी ही बाई पण फिरेल तर माझं आणि श्रीनूचं लग्न अशक्य होईल. मला काहीतरी मोठं करायला हवं, त्याशिवाय ही बाई माझ्या ताब्यात राहणार नाही. बापरे, मी चारूक रागाच्या भरात बोलून गेलोय. पण त्या पोरीचा डोका फिरला आणि तिने माका काय केलं तर. त्यात आता घरात पण कोण नाही. माका तर ना ह्याची भीतीच वाटता. उमाई, सगळं वायरिंग चेक केलं मी. आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही. श्रीनू, बंधू बस. हे सगळं कशाला केलं तुम्ही? आणि श्रीकांत तुम्ही पण. बंधू तुका कळायला हवा ना, पावसाळा संपायच्यात पेरणीचं काम झालं पाहिजे. उगीच दिवस वाया घालवला ना तुम्ही. माणसं मिळत नाहीत एक तर. नाही नाही दादा, आम्ही काम कुठलंही फुकटमध्ये करणार नाहीये. त्याची बरोबर आम्ही मजुरी घेणार आहोत. काय बंधू? बरोबर. आणि मजुरी म्हणजे काय तर उमा बहिणीच्या हातचा चहा घेतल्याशिवाय आम्ही काय हसून जाणार नाही. हा म्हणजे कसं दिवसभर काम करून दमलो ना आम्ही, तर वाईट चहा जरा घसा घालून गेला कसा तरतरी येईल. काय रे? हो हो. एवढंच ना, लगेच करते. थांबा. नाही नाही उमाई, थांब थांब, मी करतो चहा. मी करतो. अरे श्रीनू कशात? मी करतो. करा दे बहिणी, करा दे. तुमच्या लोकांचं काय करायचं मागं काय कळतच नाही. हे सगळं करायची काय गरज होता? खरं तर मी तिकडे दुकानात गेलो आणि नारबाला सांगितलं माका ताडपत्री द्या म्हणून. तर माका म्हटलं मी नाही देणार दादा, तुम्ही घरी जा, घरी पोचती करतो. माका थोडा वेळ कळलाच नाही असं का म्हणतोय. नंतर माझ्या लक्षात आलं हे सगळं बाहेरून बघितल्यानंतर.
उमा म्हणजे तुमच्या लक्षात येते का काय? तो नारबा पण यांच्याबरोबर सहमत होता, सामील होता यांच्या बरोबर, हो ना? माहित आहे दादा कसा की मी तका ताकीद दिली होती की दादा सामान आणू गेलो ना तर तका देऊ नको म्हणा. आणि दादा कसा तुका उचलूक त्रास नको ना म्हणून मी घेऊन येले. आणि कसं बोलणार दादा तुम्हाला? सरप्राईज द्यायचं होतं ना तुम्हाला, म्हणून त्याला आम्ही गप्प करून ठेवला होता. तुम्हाला जर आम्ही सांगितलं असतं तर हे सगळं आम्ही कसं काय करू शकलो असतो? अजिबात नाही. चला गरमागरम चहा घ्या. Wait, मग सुचलेलो इनून गेलो ना मग आल्याचं असणार नाही. हो मामा, तुला आवडतो तसाच आहे घे. काय ना ओ हा हा मस्त गरमागरम. आणि हो दादा बिर्याणीची काळजी तू नको करू, आम्ही करून घेऊ ते सगळं. अरे पण बंधू मी दादा 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 तुम्ही आत्ताच आलात, जमला असाल आराम करा, बाकीची कामं आम्ही उरकून घेतो, काय काळजी करू नका. रघुनाथा, निशीन उमाची जागा घेतल्यानो आता का आपणाक चिंता नाही. हा शिरा खूप गोड आहे. मी सुद्धा खाणार नाहीये, तू सुद्धा खाणार नाहीये. खूप गोड आहे, जास्त नाही खाऊ शकत मी. रेश्मा, हा उरलेला शिरा घेऊन जा, आता कोणी खाणार नाहीये. मुलाने किती मेहनत घेतलं ना. बघा ना, घराकडे बघितल्यानंतर लक्षात येतं सगळं अगदी पहिल्यासारखा केला. बिचारी तर राबत होते, नेमका त्याच वेळी मी मदतीला नव्हता. असू द्या हो, सगळ्यांनी आपलेपणान केला सगळा. तसं पण हसत खेळत कधी त्यांची कामं झाली ना माका कळलं पण नाही बघा. बरं तुम्ही आता आराम करा, दमला असं मी जेवणाचं बघते. ओके बाय माझी, ह्या कसा झाला? हो या बघा काय भिजला सगळा. अरे हे कसं काय झालं? छत गळत होता ना, सगळं धान्य भिजलं वाटतं. माझ्या लक्षातच दिलं नाही हो, माका वाटलं का काय व्हायचं नाही, पण सगळा खराब झाला वाटतं. आता आता काय करायचं? मग तिकडे जाण्याआधी मला तुम्हा दोघांनाही यापेक्षा मोठं गिफ्ट द्यायचंय. तुमच्या लग्नाची पार्टी थ्रो करायची आहे मला. पार्टी? हो, ग्रँड पार्टी. तुमच्या लग्नात तिकडून कोणी आलं नव्हतं ना. आतापर्यंत तू गावातले सण उत्सव हे सगळं बघत आलीस. आता तू इथलं पार्टी कल्चर सुद्धा अनुभव, तुला आवडेल. आई पण ए निशी, पण काहीच नाही. ही पार्टी व्हायलाच हवी आहे. मॉम, इट्स अ गुड आयडिया, प्लीज डू इट. बघितलंस, आता तुझ्या नवऱ्याने पण परमिशन दिली आहे. आता तू नाही म्हणूच शकत नाही. निशी, एक गोष्ट लक्षात ठेव, ही पार्टी इतकी ग्रँड होणार आहे की तू ती कधीच विसरणार नाहीस. हो पण काय आहे तुम्हा ताई? धिरडी केली. धिरडी
होय अगो सगळ्यांका दिले आणि खास करून लालिताईंका. नाही म्हणजे त्यांना पावसाळ्यात धिरडी खाऊची इच्छा होता. त्यांना खूप आवडतात गो, म्हणून यांनीच डाळ तांदूळ वाटून दिलेत माका. अय्या आणि चटणी पण यांनीच केलेली आहे. काय सांगता? म्हणूनच म्हणत होते या सगळा तू केलास असं सांगून लालिताईंका खाऊ देशील. उमाताई मी खोटं बोलू? मंजू, चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलला तर देवाक पण समजतं. आणि समजा याचा पाप तुका लागणारच असा तथा माझ्या माते. पण अगो लालिताईंच्या आवडीची अशी वस्तू त्यांका बघून खाऊची आमच्या मनात तरी नाही पटत अगो. उमाताई, दादा, किती मोठ्या मनाचे आहात तुम्ही दोघं. लालिताई कशाही वागल्या ना तरी तुम्ही काही तुमचा चांगुलपणा सोडत नाही. मंजू अगो लालिताई कशाही वागल्या तरी आपला नाता कायम हा आता गैरसमज झाले पण लवकरच सगळा ठीक होईल बघ. आणि तेव्हा या नाता अजून अधिक घट्ट होईल. या सगळ्यांसाठी दिलेला गरम होता लवकर खाऊन घ्या. हो, पण माझा निरोप द्या नक्की ओवीला. होय देते येते. काय गो? हा अजून जेवण तयार नाही? हा मंजू काय हा आज काय पुन्हा मांगरात त्या अंगत पंगत सुरू आहे काय? हा मला नाही माहित. आणि हा काय इतकी चाय कोणी प्यायली? हा मी प्यायले तुझ्या, दिसत नाहीये? बाहेर इतका पाऊस पडत होता म्हणून सगळ्यांसाठी मी छान चहा केला. तर हे सगळेजण मांगरातनं फक्कड चहा, आल्याचा चहा पिऊन आले ना. त्यामुळे मी आता जेवणार नाहीये, मी हा चहाच पिणार आहे. त्यामुळे मी स्वतःला शिक्षा करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे? चहा आली आहेत त्या. नाही नाही नको, माका चाय नको. हो गो जास्त चाय प्यायली ना की पोटात मळमळता माझा. हा पी पी पी. हा हा पी. खरं डुगू एवढा लवकर अभ्यास झाला पण हो केलंच तरी ना. बाबा मला कंटाळा आलाय. नाही मामा, मामा थांब, मी घेऊन येतो. तू जातस? ये ये ये. आणि शिनू ऐक, हा ते उमा वहिनीने लोणचा पाठवला ना, तर आपण घेऊन येतो बता. थांबा मी लोणचं मी आणतो. तबा तबा तबा. तुम्ही कशा भाऊजी? तो गेलो ना, तो गेलो ना शिनू. बसा तुम्ही, बसा. येईल. चला धिरडे खायचं. लोणचा खाया. मामा अरे उमाईने धिरड्यांसोबत चटणी सुद्धा पाठवली असणार. मी सांगतो ना तुला, आपल्याला लोणच्याची गरजच लागणार नाही. अगदी बरोबर. धिरडी आणि चटणी दोन्ही स्पेशल आहे, कारण दोन्ही स्वतः दादांनी वाटलंय. काय काय सांगतस काय? चला या आणि ताटश्रेनू. अहो वहिनी मला द्या ना. हो भाऊजी थांबा, देते तुम्हाला. पण असं काय करतं भाऊजी? आण ना, त्यांना जास्त भूक लागलेली आहे. चारू अगं ये ना तू पण ये. नाही मला नको. लालिताई तुम्ही खाता का? माका नको. हा हा हळू. हो, असं काय करता लालिताई? तुम्हाला आवडतात म्हणून दादांनी खास तुमच्यासाठी हा घाट घातलाय. हरकत नाही, तुमच्यासाठी 4 धिरडी बाजूला काढून ठेवते. कशाला? मंजू वहिनी तुमची लालिताई मांगरातनं आणलेला कुठलाही पदार्थ खात नाही. तुम्हाला तिला द्यायचे असतील ना तर तिचे 2 मला द्या. तिला देऊ नका. हा बोल चालू. अहो मेघना आंटी, तुम्हाला जाऊन इथून 1 दिवस झाला नाही
तर इकडची सगळी परिस्थिती बिघडायला लागली. काय झालं? ती ओवी खूप चलाखीने या घरात घुसायला बघते. मंजू आत्या तर मांगरातनं धिरडी घेऊन आली होती. उद्यापासून ओवी रोज डुग्गूला शिकवायला येणार आहे घरी. मेघना आंटी, जर एक एक करून सगळेच जण मांगरातल्या लोकांच्या फेवरमध्ये गेले तर मग माझं कसं होणार? मला ना आता लाली आत्यांचा पण भरोसा वाटत नाहीये. त्या जर मंजू आत्यासारख्या फिरल्या तर मेघना आंटी, मग माझं आणि श्रीनूचं लग्न कधीच होणार नाही. हे बघ चारू, सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. हे असंच म्हणतात ना, पण ते खरं आहे. मी तुझ्या जागेवर असते ना तर ती उंगलीच तोडली असते. म्हणजे नक्की काय करू मी? आता हे सगळं मीच सांगू का तुला? सिच्युएशन बघून डोकं चालव, नाहीतर आपल्याला हवी तशी सिच्युएशन क्रिएट कर. आणि आता ते तुझ्या हुशारीवर. बघू तू काय करते. मेघना आंटी, डिरडी खय ठेवली, डिरडी खय ठेवली, खय बरा झाला ठेवली. जे बोलायची ना तर काय खोटा नाही. हा जो खाणार ना ते का देव देणार. तुम्ही हो मी. तुम्ही हाय काय करतास? तुला ठसका लागला ना म्हणून तुझ्यासाठी पाणी घेऊन आलो. नाही ठसका नाही तर अंधारात ना काही दिसलं नाही माका. लाले, तुला ठसकाच लागला. तुला ठसका का लागला माहितीये? तू दिरड खाल्लंच की नाही या विचारात तिकडे दादा आणि उमावहिनी तळमळत असणार. पण तुला ना त्यांचा आदर ना त्यांची कदर. एवढं असूनही दादांनी फक्त तुझ्यासाठी, तुला आवडतात ना दिरडी म्हणून फक्त तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने दिरडी बनवली. आणि तू रागाच्या भरात मी दिरडी खाणार नाही म्हणून निघून गेलीस. ते दोघं तुझ्याबद्दल विचार करतायत, तुझी आठवण काढतायत म्हणून तुला ठसका लागला लाले. लाले लाले लाले, अजूनही वेळ गेलेली नाही ग. सुधर 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 ग लाले. जर हातातून वेळ गेली ना तर तुला सहनही होणार नाही आणि कोणाला सांगताही येणार नाही. ती लपवतेस ना, ती दिरडी खा. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजताशा, क्लेशापासून सोडीव तोडीव भवपाशा. अंबे तुझ वासून कोण पुरविलाशा, नरहर तल्लीन झाला भज पंकजलेशा. जय देवी महिषासुरमदनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी.
जय देवी जय देवी. श्रीनू काय रे या काय नवीन नाटक काय खोळबुळ लागलं की काय का मामा नक्की काय आहे? मी तुका विचारते तू माका विचार हा? सर प्रसाद, आज आपल्या घरात पहिल्यांदा पूजा करते. आज ना मला एकदम प्रसन्न वाटतंय. मला तर तू इथे आल्यापासूनच सगळं बदलल्यासारखं वाटतंय. हाऊ लकी एम आय. बरं, पण आधी प्रसाद घ्या. असं नाही, आधी नमस्कार करा. हो. अच्छा निशी, आज तुला ना मला क्लब दाखवायला घेऊन जायचं. तिकडनं आपण शॉपिंग करायला जाऊ. तुझ्यासाठी एक छान डिझायनर साडी घ्यायची आहे. सो बी रेडी. सर कशाला एवढ्या साड्या पडल्यात माझ्याकडे, त्यातली एखादी नेसेल ना मी. निशी एक्सक्यूजेस नको आहे मला. निशी, शॉपिंग तो एक बहाना है. आपके साथ थोड़ा वक्त जो बिताना है. बरं ठीक आहे, मी येते. पण एकदा आधी आईंना विचारा. अगं त्यात मॉमला काय विचारायचंय? मी तुला सांगतोय ना, मॉम नाही म्हणणार नाही. एक तुम हो जो ना करती रहती है. यार बहुत मनाना पड़ता है तुम्हें. कभी तो आओ हमारी बाहों में. सर ऐका ना माझं. बोल ना, मी ऐकतोय, जवळून ऐकतोय. मी म्हणत होते की हा. आई. मॉम मॉम ते मी निशीला सांगत होतो की निशी, ठीक है. एक दिन मैं सूद समेत वसूल करूंगा सब, याद रखना. तू काका, मला माफ करा. म्हणजे मी लहान असताना इथे यायचे तेव्हा तू अख्ख्या गावाला ओरडून ओरडून सांगायचीस माझी भाची आली आहे. आता त्याच गावासमोर लाज निघेल इतकं वाईट वागले मी. मला माफ कर. हॅलो निशी, काय झालं? काय नाही. नक्की? हे घे तुझ्यासाठी. हे काय? तुम्ही आलात म्हणून पार्टी आहे. सो पार्टी तुला गेस्ट भेटायला येणार. सो हे माझ्याकडून तुझ्यासाठी. छान दिसेल तुझ्यावर. साडी आहे? सर मला साडी चढण्यासाठी घेऊन जाणार होते आता. एक मिनिट मी सांगते. यात साडी नाहीये. साडी काय तू नेहमीच नेसतेस, म्हणून हे जरा काहीतरी हटके. म्हणजे ये ये इकडे. पण सांग तरी. ये तर तू इकडे ये. इथे थांब. डोळे बंद कर तू. अगं पण सरप्राईज आहे. डोळे तर बंद हो कर. करते करते. हा. काय आणलायस तू? हॅव सम पेशन्स. उघडू का? नाही, थांब जरा. उघड आता डोळे.
आप किसी के प्यार में तो नहीं? प्लीज यार नीरज, माझा अजिबात मूड नाहीये. बाय. निकी काय झालं? अपसेट काय आहेस तू? निकी आर यू क्राईंग? निकी काय झालं सांग ना मला. नीरज, आपण चाइल्डहुड फ्रेंड्स होत राईट? मला ना तू खूप स्मार्ट वाटला होतास. ॲक्च्युली माझ्यापेक्षा जास्तच. बट सॉरी टू से, तुझी पार्टनरची चॉईस थोडी चुकली आहे. निकी काय बोलतेस तू? निशी माझी वाईफ आहे. म्हणूनच तर मला आश्चर्य वाटतंय. अरे कॉलेजचा चॉकलेट बॉय होतास तू. आणि हे काय आहे? कुठली मुलगी शोधलीस तू? नीरज, अरे मी तिच्यासाठी कौतुकाने डिझायनर आउटफिट आणला, तर तिने तो साईडला ठेवून दिला. ट्राय पण नाही केला. म्हणाली खूप शॉर्ट आहे. हेवनराज, माहितीये मला सवय नाही या गोष्टींची. साधा सेन्स नाहीये तिला. आता तूच मला सांग नीरज, पार्टीला चांगला ड्रेस नको का? एक मिनिट. आय गेट इट. काय झालं असेल? फर्स्ट ऑफ ऑल, तू तिच्यासाठी ड्रेस आणलंस त्यासाठी रिअली थँक्यू. दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू. आणि लेट मी टेल यू समथिंग अबाउट निशी. ती एका छोट्या गावात वाढलेली मुलगी आहे. सो हे पार्टी कल्चर, छोटे ड्रेसेस, ह्या गोष्टींबद्दल तिला माहीत पण नाही आणि तिला सवय पण नाही आहे. कदाचित त्यासाठी तिने तसं रिॲक्ट केलं असेल. एनिवे, तिच्या वतीने मी सॉरी बोलतो. आय एम सॉरी निकी. नीरज, रिअली निशी खरंच शॉर्ट ड्रेसेस घालत नाही? नाही निकी. मग बॅडमिंटन खेळताना काय साडी नेसून खेळते? अगं, बॅडमिंटन खेळताना आपल्याला शॉर्ट्स घालावे लागतात ना. तो बॅडमिंटनचा ड्रेस कोड आहे. तेच एक्झॅक्टली मला म्हणायचंय की पार्टीचा पण एक ड्रेस कोड असतो ना. आणि निशीला जर हे माहीत नसेल तर तू तिला सांगायला हवं. रादर तू तिच्या घरी निशीच्या गावात राहिला होतास, तेव्हाच तुला कळायला हवा होता कल्चरल डिफरन्स. सी नीरज, तुम्ही दोघंही खूप वेगळ्या युनिव्हर्समध्ये वाढलेले आहात. निशीचं तिकडचं आयुष्य आणि तुझ्या लाईफस्टाईलमध्ये खूप फरक आहे. आसीने मी दिलेला ड्रेस फेकून दिला, ठीक आहे, इट्स ओके. पण असं ती अजून कोणाशी वागली तर? नीरज, तू कोणाकोणाला हे सगळे जस्टिफिकेशन देणार आहेस? नीरज, मला वाटतं तुझी निवड खरंच चुकली आहे. कुठलीच गोष्ट आयुष्यात घाईघाईने होऊ शकत नाही. सुरुवातीला तू शेनूशी लग्न करण्यासाठी हट्टीपणा करत होतीस. त्यासाठी तू सगळ्यांशी टोकाचं वागलीस. हट्ट धरून राहिलंस की तुला शेनूशीच लग्न करायचंय म्हणून. या सगळ्या जसा आता तुका चुकीचा वाटता, तसाच शेनूचा आणि ओवीचा तडकाफडकी लग्न लावून देणं हा तुझा प्रयत्न चुकीचा आहे. बराबर नाही हा. नाही दादा, मला माझं प्रेम मिळालं नाही. आणि त्याचं दुःख काय असतं ते आता मला कळतंय. ह्या दोघांच्या वाटेला ते येऊ नये, त्यामुळे ह्या दोघांचं लग्न लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. श्रीनू, हे मंगळसूत्र आत्ताच्या आत्ता ओवीच्या गळ्यात घाल. काय करतो? काय चालू आहे तुझा? काय सुरू हा? जसा मी माझ्या लेखाबद्दल बोलण्याचा अधिकार दुसऱ्या कोणाक पण दिलेलो नाही हा ना, तसाच मी त्या तुका पण दिलेलो नाही हा. जी पायरी ओळखून वाघ काय हो मंजू, समजाव हे का? नाहीतर याचे परिणाम भयंकर असतील, ज्याचा विचार पण कोणी केलेला नसा.
शाळेत निघेपर्यंत तू तुझा अभ्यास पूर्णच करू नकोस. मग बघ, चांगली या झाडूनेच पूजा करते तुझी. अगं आई, पण हे काही कारण देऊ नकोस. जेव्हा शाळेतून तुला घरी पाठवतील ना, शाळेतले मित्र जेव्हा तुझ्यावर हसतील तेव्हा बरोबर अक्कल येईल तुला. आई, अगं मला नाही समजत आहे ती गणित. म्हणून शाळेत लक्ष द्यायचं असतं. नाही, मस्ती कोण करणार ना? कागदाची विमानं बनवून उडवणार कोण? आम्हाला असं शाळेत बोलावून आमची शोभा करतील ना असं वाटलं नव्हतं कधी, पण आज तोही दिवस दाखवलास. आई, पण हे खरंच कठीण आहे ना. मग सरळ दप्तर उचल आणि मांगऱ्यात जा. ओवी ताईला विचार, ती समजावेल तुला. चालेल. थांब डुग्गू, मी शिकवते ना. डुग्गू, मी ओवी दीदीला सांगितलंय, ती शिकवेल तुला. डुग्गू, मी इथून गेल्यानंतर तू ओविताईकडेच जा अभ्यास करायला. पण आज मला शेवटचं शिकवू दे ना प्लीज. ठीक आहे. डुग्गू, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. तुला चांगला अभ्यास करायला हवा, खूप शिकायला हवं. तू जर चांगला शिकलास, चांगला वागलास, तर पुढे जाऊन लोक तुझं कौतुक करतील. तुझ्या फॉरेन दिदी सारखं, निशिताई सारखं आणि आपल्या श्रीनू दादासारखं. तू जर असाच हट्ट केलास आणि आईचं ऐकलं नाहीस, तर मग मोठेपणी तुला शिक्षा होईल. आणि तू चुकला होतास हे जेव्हा तुला कळेल, तेव्हा तुला खूप वाईट वाटेल. तोपर्यंत कदाचित वेळही निघून गेली असेल, माझ्यासारखी. कोणीच तुझ्या बाजूने बोलणार नाही आणि उभंही नाही राहणार. चारू, अगं विश्वास काचेसारखा असतो. एकदा का त्याला तडा गेला ना, की त्याला कितीही सांधला, कितीही जपला, तरी त्याचं मूळचं खरं पण कधीच गेलेलं असतं. बाळा, अगं लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवलंय मी तुला. नाही म्हटलं तरी मला सुद्धा खूप त्रास होतोय. तरी तुला माफ करणं मलाच इतकं जड जातंय. मग बाकीच्यांची तर अपेक्षा सुद्धा करू नकोस. नाही, ठीक आहे मंजू, पण मी इथून गेल्यावर तुम्ही सगळे मला माफ कराल ना? शेवटचं प्लीज. चारू, इथून गेलीस ना की स्वतःचा विचार कर. हं? हे असं का झालं ह्याचा नीट विचार कर. स्वतःला प्रश्न विचार. आणि आतापर्यंत जी चूक केलीस ना, ती आयुष्यात पुन्हा कधीच करू नकोस. दादाला खूप बरं वाटेल तुझा हा निर्णय ऐकून. नाही मंजू, मी घरी नाही जाणार आहे. मी मावशीकडे मुंबईला जाणार आहे. थोडे दिवस तिथेच राहील. पण का? तिथे दादा काळजी करत असेल तुझी. आणि आता तुझ्यात हा जो काही थोडाफार बदल झाला ना, त्याला बरं वाटेल तुला असं पाहून. अगं कसं तोंड दाखवू त्यांना? एका बापाच्या काळजीने ते इथे मला घ्यायला आले होते आणि मी माझ्या हट्टापायी त्यांना दुखवलं. मला सुद्धा थोडा वेळ हवाय. त्यामुळे घरी जाण्यात मला काही अर्थ वाटत नाही. तू पण मला थांबू नकोस प्लीज. बरं बाई, तुला हवं तिथे जा. हं? पण एक चांगली व्यक्ती बनायचा प्रयत्न कर. आणि हो, मी तुला जे काही सांगितले ना ते विसरू नकोस. लक्षात ठेव सगळं.
दादा मी काय म्हणते, मी त्यांकाच हायसर बोलून घेतलं असतं, म्हणजे कसं की त्यांची चेडू त्यांच्या हातात दिली ना की मग आपण मोकळे ना, मग ती मुंबईत जाऊ दे नाही तर अजून काही जाऊ दे, आपलं संबंध संपलो. बंधू भाऊ असं काय बोलतास? अहो वहिनी पण या बघा चारू दुखावला गेला, त्याका जर त्याच्या घरी जाऊचा नसत तर उगाच आपण जबरदस्ती त्याका घरी पाठवला ना तर त्या आणखी बिथरात. उमा बरोबर बोलते तुम्ही. बंधू, चारूला तिच्या मावशीकडे मुंबईला जायचं असेल 4 दिवस तर जाऊ दे, राहू दे, निदान सगळं विसरेल तरी ती. शेवटी काळ हे सगळ्यावरचं उत्तम औषध आहे. पण आता प्रश्न हा आहे की चारू सोबत जाणार कोण? श्रीनू